मला तर सांगितलं जातं की काल जी थोडी बाचाबाची झाली आणि जे आम्ही प्रश्न विचारले आणि जे आम्ही सांगितलं की राम मंदिर लुटणारे आम्हाला काही बोलू शकत नाहीत, ते आत्ता मला सांगतायत की जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची त्याच्यातून काढलं गेलेलं आहे. असो, ते जरी काढलं असेल तरी मला वाटतं मुद्दा ज्यांच्यापर्यंत पोचायचा होता तो पोचलेला आहे. एकच असं वाटतं की भाजपने राम मंदिरच या देशातून डिलीट करू नये, कारण तेच त्यांना अडचणीचं झालं. एवढंच मला वाटतं सांगणं गरजेचं आहे. काही कारण नाही, आम्ही विचारलं पण नाही, कारण हे आम्ही अपेक्षितच करतो. लोकशाही असती तर असं झालं नसतं. देशात हुकुमशाही लेबल लावण्याची हिंमत नाहीये, पण तशी चाललेली आहे. कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकाला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं, त्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. आज कोर्टात हजर केलं जाते. कोर्ट सुद्धा म्हणते की प्रत्यक्षात हजर राहा तरच पुढची सुनावणी होईल. मला वाटतं एक आपण पाहिलं असेल, ज्या रमेश म्हात्रेंनी महिला असो की पुरुष असो दोन्ही डॉक्टर्सवर आणि नर्सेसवर हात उचलला, अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली, तो ऑडिओ मला वाटतं काही सोशल मीडियावर आपण पाहिलं असेल. चॅनल्स दाखवू शकतच नाहीत, कारण त्यांना सगळं ते पूर्ण टिंबटिंबच करायला लागेल. पण हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथे व्हिजिट केली आणि व्हिजिट झाल्या जाब विचारल्यावर रमेश म्हात्रेंना अटक झाली. पण अटक झाल्यानंतर गृह खात्याने देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसं होऊ दिलं हे मला माहिती नाही. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ऍडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ऍडमिट करायला पाहिजे होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन मारामारी करता, शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरवर तुम्ही हात उचलता, त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता, ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलतच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही. पण एका बाजूला आपण पाहिलं असेल जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता, ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत, आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब आहेत, त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे, पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. एक या बाजूला मग या बाजूला आज अध्यक्ष असं करत नाहीत, आम्ही करतो. काही बेकायदा चाळी जे आहेत त्या परिसरामध्ये मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं नगरसेवक रद्द करावं अशी मागणी. बघा, कोणाही हात उचलल्यानंतर, खास करून सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यानंतर 353 तर येतोच ना, नॉन अवेलेबल होतं. मग तुम्ही आज काय ना सोडताय. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं तर सीसीटीव्हीमध्ये काही जप्त आहे. तुम्ही पाहिलं असेल सीसीटीव्हीमध्ये सगळं काही दिसतंय. हात उचलला, मारामारी केली, शिवीगाळ केली, सगळं काही ऑडिओ सकट जर त्या सीसीटीव्हीमध्ये असेल तर अजून काय पुरावे पाहिजेत? आणि तुम्ही का त्यांना गृह खातं म्हणून, मी पोलिसांना दोष देत नाही कारण पोलीस हे गृहमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, पण त्यांना तुम्ही का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ दिलं आणि का बरोबर जी काही 3rd डिग्री द्यायची होती ती दिली नाहीये? सोबत असणारे जे आहेत ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे यांच्यावर आरोप आहेत. गुन्हाचा गुन्हा आहे, मारहाणीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, यांच्यावर अद्याप कारवाई नाही. यांच्यावर कारवाई अजून झाली नाही, कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांचे जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय, ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत, समजून घ्या. त्याचबरोबर मंगलप्रभात थोडाने एक वार्ता केली, त्यांनी म्हटले की भारत हे सोनी मीडिया केवळ सोनी मीडिया हे स्टार्टअपमुळे होतं, शेतीप्रधान देश म्हणून. मग ते बिल्डिंग क्षेत्रात का घुसलेत? करावं त्यांनी स्टार्टअप, करावं की असे शेती, लोढा काय, लोढा ऍग्रिकल्चर, लोढा स्टार्टअप, हे पण दिसेल आपल्याला. बांद्रा रिझर्वेशन मध्ये जे फुटबॉल ग्राउंड आहे त्याचं आता कन्व्हेन्शन हॉलमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. त्या संदर्भात तुम्ही ट्विट केलं होतं, त्याबद्दल आम्ही ह्याच्यावर विरोध केलेला आहे, आंदोलन होतात, आणि मी फक्त देशभरात नाही तर जगभरात सगळ्या फुटबॉलर्सना सांगत आहे की तुम्ही हे ग्राउंड वाचवायला पुढे आलं पाहिजे. जेव्हा मी आता तुम्ही पाहिलं असेल मुंबई फुटबॉलचा अध्यक्ष आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, जेव्हा आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, तिथे एक नॅचरल टर्फ फिफा लेव्हलचं आम्ही चांगलं फुटबॉलचं मैदान केलं होतं. तिथे आमचे 3rd डिव्हिजन, 2nd डिव्हिजन, 1st डिव्हिजन, एलिट आणि देशातले देखील खेळपट्टू तिथे येऊन फुटबॉल खेळत होते. 64 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये इंटरनॅशनल मॅच झाली होती. ह्याचा उल्लेख इंडियन फुटबॉल टीमने देखील अनेकदा केलेला आहे. सेंट झेवियर्सचं आमचं मैदान आहे, ते देखील आता बीएमसीकडे प्रलंबित आहे, ते आम्हाला हस्तांतर होणं गरजेचं आहे. तिथे देखील माझ्या कानावर आहे, तिथे स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत ढापायचा प्रयत्न करत आहेत, कोळंबकर साहेब. आणि हे जे बँडरचं फुटबॉल ग्राउंड आहे, नेव्हिल डिसूझा फुटबॉल ग्राउंड, नेव्हिल डिसूझा जे आम्ही नाव दिलेलं आहे, नेव्हिल डिसूझा हे किती मोठे खेळाडू जागतिक पातळीवर आपल्या देशातून होते हे तुम्ही पहिलं
थोडं वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एकमेव हे मैदान उरलेलं आहे जे आर्टिफिशियल टर्फचं, जिथे फुटबॉलपटू खेळत असतात. आपण आता फिफाचं हे वर्ल्ड कप सुरू तेव्हा विचार करतो, अरे भारत कधी खेळणार. काही काही देश तर असे आहेत की बँड्रा मतदारसंघापेक्षा कमी लोकसंख्या असलेले देश तिथे